मराठी माणसासाठी मोठी संधी निर्माण झाली. राज्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून वाद सुरू आहे आणि काही परप्रांतीय चालक याला विरोध करत 4 मे पासून संपाचा इशारा देत आहे. पण इथे एकच सरळ प्रश्न आहे, महाराष्ट्रात राहायचं, कमवायचं आणि मराठीत बोलायचे नाही हे कितपत योग्य आहे? इथे येऊन व्यवसाय करायचा, लोकांशी संवाद साधायचा, पण स्थानिक भाषेचा आदर करायचा नाही. हे फक्त भाषेचं प्रकरण नाही, ही मराठी अस्मितेची गोष्ट आहे. आता जरा वास्तव बघा, जर हे चालक संपावर गेले तर रस्त्यावर रिक्षा कमी होतील, पण लोकांची गरज थांबणार आहे का? नाही. म्हणजेच हीच वेळ आहे मराठी तरुणांनी पुढे येण्याची. आजपर्यंत अनेक संधी बाहेरच्या लोकांनी घेतल्या कारण आपण मागे राहिलो, पण आता परिस्थिती बदलते. जर तुम्हाला ड्रायव्हिंग येत असेल, लायसन्स असेल, तर रिक्षा टॅक्सी हा एक मजबूत रोज कमाई देणारा खात्रीशीर व्यवसाय ठरू शकतो. आणि लक्षात ठेवा, कोणताही व्यवसाय छोटा नसतो. आज एक रिक्षा, उद्या 2, परवा स्वतःचा छोटा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. हे स्वप्न नाही, हे वास्तव होऊ शकतं. ही वेळ आहे तक्रार करण्याची नाही, तर ही वेळ आहे ॲक्शन घेण्याची. महाराष्ट्रात राहून मराठीचा आदर न करणारे मागे पडतील आणि मराठी माणूस पुढे येईल. संधी तुमच्यासमोर उभी आहे. प्रश्न फक्त एवढाच, मराठी तरुण पुढे येणार की पुन्हा एकदा ही संधी परप्रांतीयांच्या हातात जाणार?